मुंबईत गिरणी कामगारांसाठी फक्त 161 घरांचे काम सुरू, 2,500 घरे कागदावरच। गिरणी कामगारांसाठी मुंबईतच घरे देऊ अशी राज्य शासनाने कितीही वल्गना केली तरी प्रत्यक्षात मुंबईत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या भूखंडावर फक्त 2,708 घरं बांधता येणार आहेत। त्यापैकी फक्त 161 घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे। 5 गिरण्यांमधील लहान आकाराच्या भूखंडापोटी मोठा भूकंप पालिकेने दिला असला तरी या भूखंडावरील आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे 4 वर्षापासून प्रलंबित आहे। मुंबईतील 58 गिरण्यांमध्ये 32 खासगी तर 25 राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या आणि 1 मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत येते। यापैकी 11 गिरण्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना महापालिकेने मंजुरी दिलेली नसल्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा वाटा निश्चित झालेला नाही। उर्वरित 47 गिरण्यांपैकी 10 गिरण्यांमध्ये नव्या विकास नियंत्रण नियमावली 2034 नुसार म्हाडाचा वाटा निरंक आहे। 37 गिरण्यांपैकी 33 गिरण्यांमधील 34.45 एकर भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा म्हाडाला प्राप्त झालाय। त्यापैकी 26 गिरण्यांच्या भूखंडावर 13,453 घरांचं बांधकाम करण्यात आलं आहे। सध्या न्यू ग्रेट ईस्टर्न गिरणीच्या जागेवर 96 घरं आणि 48 संक्रमण सदनिकांचं तर हिंदुस्तान प्रोसेस प्रभादेवी गिरणीच्या जागेवर 65 घरं आणि 32 संक्रमण सदनिकांचं काम सुरू आहे। मातुल्य, मफतलाल युनिट 3, हिंदुस्तान युनिट 1, 2 व 3, व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न इंडिया या 5 गिरण्यातील म्हाडांच्या वाट्याला आलेले भूखंड आकाराने लहान असल्यामुळे ते एकत्रित करण्यात आले। या बदल्यात वेस्टर्न इंडिया या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडापैकी 3,607 चौरस मीटर भूखंड म्हाडाला देण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे। या भूखंडाचा ताबा म्हाडाने घेतला असला तरी या भूखंडावर मनोरंजन मैदानाचे आरक्षण आहे। त्यामुळे आरक्षण उठवण्यासाठी म्हाडाने 2021 मध्ये नगर विकास विभागाला प्रस्ताव सादर केला। त्यानंतर पुन्हा 2023 मध्ये स्मरणपत्रही पाठवले तरी नगर विकास विभागाने आरक्षण रद्द केलेलं नाही। त्यामुळे गिरणी कामगारांसाठी 385 घरं आणि 192 संक्रमण सदनिकांची कामं म्हाडाला सुरू करता आलेली नाहीत। याशिवाय इंडिया युनायटेड क्रमांक 4, जाम, मधुसूदन आणि सीताराम या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अखत्यारीतील गिरण्यांचा सुमारे 10,192 चौरस मीटर भूखंडाचा ताबा म्हाडाला अद्याप मिळालेला नाही। या भूखंडावर 986 घरं आणि 490 संक्रमण सदनिका बांधल्या जाणार आहेत। याआधी वस्त्रोद्योग महामंडळाच्या 8 गिरण्यांच्या भूखंडावर 704 घरं आणि 352 संक्रमण सदनिका तसेच सेंच्युरी मिल्सच्या शिल्लक राहिलेल्या जागेवर 474 घरे आणि 236 संक्रमण सदनिका बांधल्या जाणार आहेत। गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरं तातडीनं बांधता यावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। याशिवाय मुंबई महानगर परिसरातही गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी योजना राबवण्यात येणार आहे, असं संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। पुनर्विकासाला मंजुरी नसल्यानं वाटा प्रलंबित असलेल्या 11 गिरण्या दिग्विजय, फिनले, गोल्डन मोहर, इंडिया युनायटेड नंबर 1, 5 आणि 6, न्यू सिटी, पोद्दार प्रोसेसर एडवर्ड, टाटा, सर्व राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ, ब्रॅडबरी आणि रघुवंशी। शून्य वाटा मिळालेल्या 10 गिरण्या मॉडर्न, कमला, खटाव भायखळा, फिनिक्स, कोहिनूर मिल नंबर 1 व 2, पोद्दार, मफतलाल मिल नंबर 1 व 2 आणि मुकेश टेक्सटाईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.